आपण आल्यावर आपण स्टार्टिंगलाच बघू शकतात की इथे हे बघा गवार आहे मस्त की. नाना बोलत होते की ह्या साईडला फुल येते. हे बघा ही गावठी भेंडी ठेवून दिली मोठी. हाय गाईज, मी सागर डांगे कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर आज तुम्ही आमच्या मागे बघत असाल कसे, तर ह्या साईडला थोडीशी शेती केलेली आहे. मका, नंतरला अजून काय गवार आहे आणि भेंडी आहे. तर बघूया आपण इथे कुठची शेती केलेली आहे. तर चला, ते ह्या साईडला आपण आल्यावर आपण स्टार्टिंगलाच बघू शकतात की इथे हे बघा गवार आहे मस्त की गावठी. त्या साईडला गावठी गवारचं पूर्ण लागवड केलेली आहे. हां दाखव, हे बघ तर ही गवार बघा उभी आहे पूर्ण, म्हणजे उभी येतं वरच्या साईडला असं. हे बघ उभी राहते. नाही बघा ही आहे गावठी गवार. तर त्याच्यानंतरला पुढे अजून बघूया की काय काय म्हणजे हे केलं, लागवड केलेली आहे. तर पुढच्या साईडला गेल्यावर आपल्याला दिसते की ही कसली आहे, गवारच आहे ना. हे बघा ही पण गवारच आहे आणि कवळी आहे पूर्ण मस्त आहे. आणि त्याच्यानंतरला बाजूला दिसतंय ते भेंडीचं झाड आहे असं वाटतं. हां, या साईडला गेल्यावर हे बघा भेंडी आहे, ही गावठी भेंडी आहे आणि ही फुलं आहे त्याची बघा, म्हणजे अजून येतील. तर ही गावठी भेंडी आहे. पहिलं फुल येतं नंतर ती भेंडी. हां, तर ही पूर्ण अर्धी आहे ना, ती पूर्ण दाखव आकाश. हे बघा पहिलं असं फुल असतं. हे बघ आकाश दाखव थोडंसं आपल्याला. फुल असतं नंतर ते फुल पडतं आणि फक्त पाकळ्या राहतात. हे बघा, हे बघा, आणि हे भेंडी मधून येतं त्याचं. ही बघा, तर असं ही भेंडीचं झाड आहे आणि ही इकडनं असं पूर्ण भेंडीचं आहे. आणि बाजूला हा नाना हे कसलं झाड आहे? मका आहे ना. हा बरोबर, नानांना तेच विचारलं. हे मका आहे कुठे? होय हाय हाय. अच्छा, अजून आले नाही ना. तो बघ कुठे आकाश दाखवतो. ह्या साईडला बघा, ते नाना बोलत होते की ह्या साईडला फुल येते. ते बघा ते हे फुल आहे. तर हा खरा मका येणार इकडं. तर असं हे मक्याचं झाड आहे. अजून मके आले नाहीये, आता येतील 15-20 दिवस, महिना जाईल. तर हे बघा इथे फुल आलेले आहे बघा, हे मक्याचं आहे सगळं. तर अजून पुढे कसले आपलं बघा. तर या साईडला भेंडी आहे बघा. तर पुढे जाऊन बघूया अजून कसे. तर ह्या साईडला बरेच म्हणजे चांगलं असा मक्याचे बघा हे आलेले आहे, कणीस येतात आहे हळूहळू. आतमध्ये सगळे भेंडी आहेत. आतमध्ये सगळी भेंडी आहे बघा, म्हणजे असं मिक्स आहे केलेलं आहे. आणि इथे आहे ते वांग्याचे झाड आहे, पण वांगी आलेली नाही आहे वाटतं. हे वांगे बघ आहे तिथे, वांगी आहे का बघ तिथे. हाय पण हे बघा वांगा आलंय, पण ते गळून पडलेली आहे बघा. ते अशी ही पूर्ण वांग्याची आहे. तर ही सगळी वांग्याची झाड आहे. आणि ते ह्या साईडला आलं की तुम्हाला मिरचीचं दिसेल. हे बघ ही मिरची आहे ना. आणि बाजूला पूर्ण झाड आहे. नाही बघा हिरवी मिरची पण आहे या साईडला. लाल मिरची आपण खातात गावी, म्हणजे विकत काही आणत नाही असं. म्हणजे आपल्या शेतातच, आता कसं की हा सीझन नसल्यामुळे आपल्या शेतातच बियाणे टाकून बाजूला विहीर असल्यामुळे पाणी सोडतात. मग हे अशी म्हणजे बाकीचे जे राहिलेले आपले महिने असतात, म्हणजे जिथे उत्पादन नाही होत त्यावेळी मग हे असं आहे का. काय हां काय माहित तिकडनं हे पण बघा दोन असतात वेगवेगळी. ही भेंडी वेगळी आहे, ती गावठी भेंडी होते ना. ही बघा ही पण वेगळी आहे. हे बघ ह्या भेंडीचं तुम्ही बघाल तर थोडं वेगळं आहे होतं, म्हणजे जी पानं होती ती. आणि ह्या भेंडीची बघा, ह्या भेंडी खरखरीत आहे पूर्ण. ही पानं वेगळी, ही जात वेगळी, ही जात वेगळी आहे आणि ती जात वेगळी होती.
भेंडीची. तर ही अशी वेगवेगळी जाती पण आहे भेंडीच्या. चांगल्या आल्या, बऱ्याच पैकी झाल्या पूर्ण भेंडी. आणि या भेंडी असं पण आलेले पण आहे बघा, ते फुल आहे ना तेही बघा मस्त वेगळी अशी. तर माझी आत्या तिकडे बोलवते, तर तिकडे पण जायचं आहे. तर ही वेल कसली ॲक्च्युली मला पण नाही माहिती, काहीतरी असेल इथे. तर ही पूर्ण वेल आहे. नाना पण ही कसली वेल आहे ॲक्च्युली मला पण कलिंगड भोपळा नाही. जर ही तुम्हाला माहीत असेल तर नक्की. काय तर ही वेगवेगळी अशी झाड आहे. आणि इथे पण काहीतरी वेगळी म्हणजे हां, ही पण गवारचीच आहे, दिसली बघा, गवारच आहे. तर असं इथे हे केलं जातं, लागवड केली जाते. हे कसली आकाश बघ गुजरातमधली. तर अशा या, हे मला वाटतं ते ह्याचे वाटतं कलिंगडचे वगैरे असू शकतात पाहिजे. कलिंगडाचीच वेल असते. तर तुम्हाला जर ही नक्की माहीत असेल तर आम्हाला कमेंट्स जर कळवा. तर ही अशी पूर्ण आहे बघा, जास्त नाही आहे, 3 मळ्यांचं हे केलेलं आहे त्यांनी पूर्ण, हे बघा. आणि जसं आता ह्याचं चालू होईल, लागवडीचा सीझन चालू होईल, तसं हे परत काढून टाकतील आणि ते मग भात शेती वगैरे करतील, असा माझा अंदाज आहे. बघूया आपण पुढच्या महिन्यात आल्यावर आपल्याला कळेल की हे तसंच ठेवणार आहे की इथे भात शेती करणार आहे. वांगीच आहे ते सगळं, पाणी सोडलेलं नाही. हे बघा पिवळी, हे बघा इथे पण आहे वांगीची पण वेगवेगळी आहे जाती. हे बघा तर हे पूर्ण असं 1 2 3 4 5 माळ्यांचं एक हे केलेलं आहे पूर्ण. आणि मी तुम्हाला बोलले ना की ती पानं वेगळी होती आणि ही पानं वेगळी होती भेंडीची. ते बघा ही पानं बघा कशी आहे आणि ही भेंडी आहे बघा. तर वेगवेगळ्या अशा 2 जाती आहे. बारीक होती, ही पानं बारीक होती आणि ही पानं जाड आहे ना ह्याचं वय. ती बारीक लांबडी होती आणि एकदम अशी ही होती. तर ही पूर्ण अशी शेती केलेली आहे. आणि गेल्या वेळी आलेलो ना तर लाल माठाची पण त्यांनी केलेली होती, पण आपण काही ह्याच्यामुळे करता आली नाही, कारण मोबाईलची तेवढे मेमरी फुल झाली होती. आणि बघा आकाशची भेंडी, गावठी भेंडी, ही गावठी भेंडी ठेवून दिली, मोठी आहे आणि ती छोटी असतात. तर अशी ही भेंडीची लागवड केलेली आहे. भेंडी आहे, गवार आहे, वांगी आहे, मिरची आहे. आणि ह्या साईडला होतं ना गेल्या वेळी आलं तर ह्या साईडला ह्याची होती आपलं लाल माठची बनवून ठेवलेली होती, ते बिया कारण का बियासाठी करणार होते. तर अशी ही. तर हा माळा तुम्हाला कसा वाटला. आणि आकाश 1 मिनिट नाही ना, वाटलंय नक्की आम्हाला कमेंट्स वगैरे कळवा. आणि ही पूर्ण शेती. तर आपल्या व्हिडिओला सगळ्यांना लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करा. बाय बाय.